हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय भोगीची भाजी. तर बघू शकताय मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. आता फोडणी करून घेऊया. सर्व भाज्या कट करून घेतल्यात. भोगीची भाजी जी आहे तर मकर संक्रांत असते त्याच्या आदल्या दिवशी बनवतात. तर त्यासाठी सगळ्या भाज्या मिक्स टाकल्या तरी चालतात आणि ही भाजी सुकी किंवा रश्श्याची जरी बनवली तरी पण खूप छान होते. आणि ही भाजी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायची. तर बघू शकताय कांदा, मिरची, टमाटो, लसूण आणि काही बेसिक घरामधले मसाले ते टाकायचेत आणि तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचेत आणि सर्व जे मिक्स भाज्या आहेत ते एकदम बारीक छान व्यवस्थित चिरून घ्यायच्यात. आपल्याला पालेभाज्या पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि सर्वच कोणत्याही भाज्या टाकू शकतो. तर आता मिक्स भाजी करतोय. सर्व भाज्या टाकून थोडंसं पाण्याचा सपका मारा किंवा तसंच त्याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मग ही भाजी एकदम छान अशी होती आणि याला आपण बाजरीच्या भाकरीसोबत खायचं आहे. तर पालेभाज्यामध्ये मी थोडीशी हरभऱ्याची भाजी, त्यानंतर मेथीची भाजी ही पण टाकलेली आहे. तर ही भाजी होईपर्यंत आपण इकडं भाकर पण बनवून घेऊया. तर ही भाजी एकदम खायला टेस्टी पण आहे, पौष्टिक पण आहे. तर नक्कीच करून बघा तुम्ही ही भाजी आणि तुमच्याकडे ही भाजी बनवतात का ही पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा. तर पाणी टाकून आता याला आपण व्यवस्थित शिजवून घेऊया आणि थोडासा वरतून शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून घेतला आहे मी, तो टाकला आहे. तो पण थोडासा असा जाडसर असा टाकायचा आहे, जास्त बारीक करून नाही टाकायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही मिक्स भाजी किती छान दिसत आहे. तर सर्व भाज्या मिक्स झाल्यात आणि शिजून पण रेडी झालेल्या आहेत. भाजी थोडीशी अशी नरम झाली जसं की त्यातले बटाटे आपण टाकलेला भोपळा, गाजर की समजायचं आपली भाजी झालेली आहे. थोडंसं मी झाकण ठेवते आणि परत वाफवून घेते आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्या आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खायला घ्या आणि थोडेसे वरतून तीळ टाकायचे. तर बघू शकताय किती छान अशी भाजी दिसते. जशी छान दिसत आहे तशी खायला पण खूप छान अशी लागते. तर आपली भोगीची मिक्स भाजी रेडी झालेली आहे, बघू शकताय. आणि तुम्ही ग्रेव्हीची भाजी केली तरी पण ही खूप छान लागते. ग्रेव्हीची भाजीला पण सगळं हे सेम आपण बेसिक जो मसाले घेतले ते घ्यायचेत आणि वाटण करायचं आहे आणि थोडासा रस्सा बनवायचा आहे. तर बघू शकताय बाजरीची भाकर बनवून घेतली आणि बाजरीच्या भाकरीला थोडेसे तीळ लावून घ्यायचेत. तर ह्या भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते. तर नक्कीच बनवून बघा तुम्ही पण. तर भाकर पण झालेली आहे गरमागरम रेडी खाण्यासाठी. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघू शकता भाकर पण आपली रेडी झालेली आहे आणि त्यासोबत भाजी गरमागरम. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत.